मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। कोकणात मुसळधार पावसानं कहर केलाय। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात विक्रमी पाऊस झालाय। त्यामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहत असून धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे। परिणामी अनेक शहरांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय। तर अशातच आज पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय। संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि नक्कीच या बातमीचा फायदा तुम्हाला देखील होईल आणि आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत देखील ही माहिती पोहोचवायला विसरू नका। तर मुंबई शहर आणि उपनगरात आज काही ठिकाणी मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। याशिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, ठाणे, पालघर जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तर सांगली आणि सोलापूर वगळता उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। नागरिकांनी काळजी घ्यावी अशा सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत। हवामान खात्याच्या माहितीनुसार आज मंगळवारी किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी मुसळधार आणि राज्याच्या उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। किनारपट्टीवरील उर्वरित जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे। दरम्यान राज्याच्या अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। मराठवाडा तसंच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्र तसंच पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस पडण्याचा अंदाज आहे। काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसानं राज्यातील काही शाळांना सुट्टी जाहीर केली होती। त्यानंतर आता पुन्हा अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आल्यानं नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं प्रशासनानं म्हटलेलं आहे। मात्र हाच पाऊस तुमच्या भागात देखील कोसळत आहे का ते देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।